बेकी बेकी करा गो बायांनो. अगं इकडचं अरे काय तुळसा मावशी रस्त्यातच भारे मांडून ठेवलेत. उरका पाटापाटा रस्ता अडवलाय. तिकडे राहिलं की नाही ते बघ की नाही. रंभा माझी रंभा इथं काय करायला लागलीस? गवताचा भारा सोडून चल आपल्या घरी. अग चल. हा सावळा बघा काय करतोय त्यो. काय करतोय? आयो समुद्रा मावशी. ए तुम्ही कशाला दात काढिता? उचला ते भारे. महाराज, आपण स्वतः आमच्या महालात येणं केलं. आपल्या या कलाकृतीकडे नीट पाहायचं होतं आणि थोडं बोलायचं होतं. महाराज, काय बोलायचं होतं? राजकुवर, तुम्ही आता मोठ्या झालात. मुलगी मोठी झाल्यानंतर जे करावं लागतं ते करायचं म्हणतात महाराज साहेब. म्हणजे अगं म्हणजे तुमच्या विवाहाविषयी बोलतायत ते. महाराज, मी आपणास मागेच सांगितलं होतं, याविषयी माझा एक पण आहे. कोणता पण? जो पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांब्या पितळेची माडी बांधेल, त्याच्याशीच मी लग्न करेन. अहो महाराज, 7 तळाची माडी पाडणं शक्य, एका रात्रीत बांधणं कसं काय शक्य? अरे हा कसला पण आहे? प्रधानजी, आता पण बिन करत बसू नका. तुम्हाला परिस्थिती सगळी माहिती आहे. राज्यभर दवंडी द्या आणि राजकुंवरचा पण सगळ्यांना सांगा. बघू आपल्या राज्यात असा एखादा तरुण आहे का की जो हा पैजेचा विडा उचलेल. ऐका हो ऐका, मिथिला नगरीचे राजे सत्यवर्मा महाराज यांची एकुलती एक कन्या राजकन्या सत्यवती हिने तिच्या लग्नाचा पण ठेवलेला आहे. जो कोणी पुरुष हा पण पूर्ण करेल त्याच्याशी राजकन्या सत्यवती ही विवाह करणार आहे. हो पण ऐका, जो कोणी पुरुष एका रात्रीमध्ये एका खांबावरती 7 तळांची तांब्या पितळेची माडी बांधेल त्याच्याशी राजकन्या सत्यवती विवाह करणार आहे. हो काय गो गंगे, असं काय तुझं नवरा त्या दिवशी मावशीला बोलवलं की त्यानं? इंद्र दरबारी नाचे सुंदरी ग, इंद्र दरबारी नाचे सुंदरी. काय हो? काय झालं रे? अयो गंगे, तू येस होय? वय मीच. मला वाटलं गाढावच ओरडलं. तुम्ही इथं गाडव सोडून आरामात बसले. माती कुणी आणायची? गुमान उठा आणि माती भरून आणा. सर्गत जाऊन आले तरी गिळायला लागते ना 2 टायमाला. असं बोलत जाऊ नये गंगूबाई, त्याला नैवेद्य म्हणीत जाव. बरं बरं, मी मोर जाऊन नैवेद्य तयार करते, तुम्ही माती घेऊन या, नाहीतर आज समदे घरातले माठ तुमच्या डोसक्यातच फोडते का नाही बघा. अगा बाबो, सावळ्या भाऊ, डोसक्यात माठ खाण्यापेक्षा घरचा भाकर तुकडा खाणं बरं. चला घाला मातीत हात. कावळा आवळा कावळा स्वर्गवासी रिटर्न. हे स्वर्गवासी झालं. इथं वस्तारा मारलेला दिसना गेला का रे तुला? सर बाजूला, आता विश्रांतीची वेळ आहे. लोक येतील दर्शनाला. स्वर्गवासी रिटर्न रिटर्न. बस याच्यावर, बस याच्यावर. तिकडे ते काय कुठे ठेवायचं? कशी काय चक्कर मारलीस बाबा?
ते काय आहे तू त्या दिवशी अर्धवटच सांगितलं ना तू नाही तुम्ही त्या दिवशी अर्धवटच सांगितलं ना हा ते ते होय. बर बर बर. ते पुढं काय झालं अरे ती रंबा गपकन पडली ना रे प्रेमात माझ्या. कशी दिसते हो रंभा कशी दिसते हो अरे रंभा? माझा पाय आहे तो. कशी दिसते हो रंभा आपल्या गंगीगत आपल्या गंगीगत आपल्या हा गंगी अरे हाड नाकाची बिसर नाही तिला. असं कुठं ती रंभा कुठं आंबा. हाय, हाय, अरे हाय. इथं आय हाय. काय व मला कशाला बोलविला? मी नाही कुठं मी तुला नाही का गंगे आ वहिनी तू आज जा बरं बरं मी जाते आत. पर ही शेवा कशा पायी चालली म्हणते मी. हा जमतीला आला आणि शेवेकरी झाला वय. अगं दारच्या उंदरांना जी माझी किंमत कळती ती घरच्या सुंदरीला कळना. बघ बघ स्वर्गातून आलेल्या माणसाची कशी सेवा करायची ते बघून घे. येड पेरलंय अन खोळा उगावलंय. चुलीतलं लाकूडच काढते आता. कुठून जाऊन आलाय काम धंदा करायला तयारच नाही हो माणूस. गंगा का नैवेद्य तयार झाला असन तर आणा. हे निवेद म्हणजे गिळायला. माझी काम उरकू द्या आधी. रातच्याला बघतेच यांच्याकडं. दिसा म्हणतेत गंगे तूच माझी राणी. आणि सपनात ऐकतेत रंभेची गाणी. गेली 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 काय सांगत होतो मी. ए रंभा बाबा बाबा बा कसली देखणी कोणची बी सिनेमा टॅन तिच्या समोर. निस्ता कचराच. प्रीती जिंटान नाही तर कसली बी जिंटान. आबा बाबा बाबा काय तिचे हिरवे गार डोळे काय तिचे ओठ काय तिचा फार्म काय तिचे गाल काय तिचं हे काय तिचं ते. तुम्ही हे ते समज पाहिलं. आता तिने दाखवल्यावर बघायचं नाही वय. कांदळा आहे का टूच काय मी. पुन्हा केव्हा जाणार तुम्ही सारखात जाईन. माझा पासपोर्ट तयार होऊ लागला. मला बी नाही की तुमच्या सांगते ना चिल्लर नाही नेता येत यार. कसं आहे माझं करंट अकाउंट आहे तुझं शेविंग अकाउंट आहे ना. तू असं कर देवळात जा. बुवा दिसन बुवा दिसला की गचकन त्याचं पकड. सोडूच नको. तो वरडल पण आपण गड धरायचे पाय त्याचे आणि मग त्याच्याकडनं सर्गाचा फ्री पास मिळन. मला ना एकदा तरी ना स्वर्गात जाऊन यायचंच आहे. यायचंय कशाला पुन्हा तुला. कशाला यायचंय तुला वापस. अरे तिथंच एखादा सोलून द्यायचं टाकून. आणि मग काय ती देवाची शिपाई अरे केवढे लांब केस असते त्यांचे. ते बाजरीत बसला तर 15-20 दिवस सहज खपतीन तुझे. अरे काय एखादं बुटीक पार्लर टाक. बुटी एखादं मेसेज सेंटर टाक. मेसेज ते दाबून देतात ना अंग सगळं. मसेज अरे माझ्या पायाची कनेक्ट करशील ना बाबा. आता मी असं करीतो कसं सडक निघितो हा. आणि बुवाला गाठीतो. शाश्वतीत जाऊ नको तू बुवा कुत्र करीन तुझं. अगो बाया 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 मला वाटलं पोत्रच आला. ह्यो तर दिवाण. दिवाणजी मला ओळखलं का? मी गंगी. ओळखलं. आर काही येळ आली तुमच्यावर दारोदार हिंडायची. ते म्हणतेत ना राजाची चाकरी करी एक दिवशी भिकारी. बर ते जाऊ दे. दिस बदलत असते. जोळी कर पुढे धान्य घालते. हो दिवाणजी भाकर तुकड्याचा बघा. ए घबरे भिकारी नाही मी दिवाण आहे दिवाण. दवंडी घेऊन आलोय. ए वाजवले ऐका. ए ऐकली मी तुमची दवंडी. इथं माझ्या दरवाजा मोर आरडू नका. गाडव बिथरतेन. हा कोण? हेच माझा धनी सावळा कुंभार. दिसभर माती तुडवतो मडकी घडवतो आणि घरच्या रानाला भूक पाडतो. या ए लोकांसमोर असे घरच्या रानाला भोक पाडीत जाऊन ये.
वय योच असं करतो वय असं करतोय. पण सदा तर म्हणत होता की काय म्हणलं सध्या? ए नाही मीच म्हणलं होतं दिवाणजी, माझ्या सावळ्या मित्राशिवाय मी एक दिवस पण जगू शकत नाही आणि तो पण नाही असं म्हणलं होतं की नाही? आहे की नाही? हा ए सावळ्या, हा तुझं फार गुणगान गात असतो बर का. यो माझ काय म्हणत होता ह्यो? दिवाणजी जाऊ दे, ते आमच्या दोघांचं मित्रप्रेम आहे. गंगी वहिनींना सावळ्या भेटला, मला एकदम माझ्या कष्टाचं कसं चीज झाल्यासारखं वाटतं. बघा बघा किती दमलाय त्यो बघा. तू ये आता उद्या राजवाड्यावर. हजामात करायला. नाही नाही ते मी करतो, तू ये. चला रे. ए आज दिवाणजी झाले तर केवढा भाव खाते. आपला लंगोटीवर आहे तो. मला माहितीये तू लहानपणी पासूनच डोळे मारायचा असे. मग काय दिवाणजी गंगे काही म्हण, स्वर्गामध्ये एकाच गोष्टीची मला उणीव भासली. कशाची? तुझ्या हातच्या जेवणाची. काय चव आहे तुझ्या हाताला. स्वर्गामध्ये कुठल्याच देवाच्या आणि देवीच्या हाताला तुझ्या हातची सर येणार नाही गंगे. इंद्र देवाला एकदा तुझ्या हातचं जेवायला बोलवा म्हणतो मी. बोलवा की त्याला काय होतंय तेव्हा? गंगे तांबूल भक्षण झालं, हा. पोटभर जेवण झालं हा. का मग कशाची येळ येते? कशाची? जवळ जवळ झोपायची. अंथरून टाक गंगे. आज मी नाही टाकीत हातरून, तुम्हीच टाका. का नाही टाकीत हातरून गंगे? आज ना हा? मी की हा? नाही लई लाडाला आले. अगं बया बया गंगे, अगं तू काय लाडाला यायला काय रंभेवानी समजू लागलीस का काय स्वतःला? आ अगं लाडाला यायला काय लहान राहिलीस का तू? हातरून टाक टाकणार नाही, गंगे, हातरून टाक. टाकीत नाही. गंगे हातरून टाक. स्वर्गातून आलेल्या नवऱ्याची सेवा करायची असती. टाकणार नाही, टाकणार नाही, टाकणार नाही. तू हातरून टाकणार नाही नाही गंगे? टाकीत, नाही नाही टाकीत. टाकीत, हातरूनच नाही टाकीत. नाही टाकीत. मी टाकतो. मलाच गरज आहे विश्रांतीची. सर बाजू. मला आता कळलं इथल्यापेक्षा स्वर्गच बरा. स्वर्गातले देव लगीन का करीत नाही त्याचं रहस्य आता मला उमाजलं. का नाही करीत लगीन? कारण त्यांना तिथं असं हातरून टाकावं लागत नाही. अगं बाया 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 बाया. गंगे वा जरा मला वारा घाल ग. आडलाय माझं खेटार. वारा घालती गंगीन, रंबीची ती गुंगी. मी जागू मान. का का मला रंभेची आठवण येऊ नये? कुठं ती मोर पिसागत रंभा आणि कुठं आमचा ह्यो खराटा. कुठं कुठं त्या रंभेचा कमनीय बांधा आणि कुठं आमचा ह्यो रोड रोलार. कुठं कुठं त्या रंभेचा गोड मंजूळ आवाज आणि कुठं आमचा गिरणीचा भोंगा. रंभे कवाच तुझा गोड मंजूळ आवाज माझ्या कानी येईल ग रंभे. सावळ्या सावळ्या मी आले. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा. माझे रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा. माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा. तुझ्यासाठी मी काय काय करू, किती किती भोवतीनं फिरू. अगं अगं तुझ्या
तुझ्यासाठी मी काय काय करू किती किती भोवतीनं फिरू दोघं मिळून तमाशाला जाऊ आणि खेळूया ताक आणि तुंबा दोघं मिळून तमाशाला जाऊ आणि खेळूया ताक आणि तुंबा माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा माझे रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा तुझ्या वाचून कोण आहे मला तुझ्या नखाची सर नाही तिला तुझ्या वाचून कोण आहे मला तुझ्या नखाची सर नाही तिला आज पासून सोडून दिली ग भांडकोरती जगदंबा आज पासून सोडून दिली ग भांडकोरती जगदंबा माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा माझे रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा मिठीत ये ग राणी येतो मुक्कामी वाढवाडवाणी तर मिठीत ये ग राणी येतो मुक्कामी वाढवाड कशाला परवा दुनियेची चल फिरती समीर उटेंबा कशाला परवा दुनियेची चल फिरती समीर उटेंबा माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा माझे रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा ओ धनी काय करायले गंगे तू आणि रंभा कुठं गेली रंभा झालं निसतं रंभा सुरू निसती रंभाच लागती तुम्हाला सावळ्या आवाज बदलून का बोलायला लागलीस का मी बोलले वय अहो मी कुठं बोलले धनी सावळ्या ए गंगे कुठनं आवाज काढायला लागलीस अहो मी कुठं बोल ये बाबा दुसरं कोणीतरी बोलताय का काय सावळ्या आका बाबो सावळ्या राजाचा पैजेचा विडा उचल मी 7 तळ्याची माडी बांधेन ए बाबा अरे काही काय बोलायला लागलास एकतर तू कुठून आलास त्याचा काही पत्ता लागना आणि येऊन अचानक बोलाय कसा काय लागलास बाबा आणि तुझ्या गळ्यात ही माळ कुणी घातली म्हणजे तू चांगल्या घरातला आहेस पण म्हणून काय राजाच्या पैजेचा इडा उचलायला सांगतो का रे राताळ्या उद्या गंगे अगं काय बोलायला लागला ह्यो काय करायचं आता धनी आपल्याकडे आज पतूर मोप गाढव आली न गेली खरं का नाही खरे खरे पर असं बोलणारा गाढव कधी आपण बघितलंय कधीच नाही मी तर कधीच नाही बघितलं मी अभि नाही बघितलं म्हणजे हे गाढव शान असं? आहे हे सांगतय तसंच करा अगं गंगे काय बोलायला लागली त्याचं ऐकून राजाच्या पैजेचा इडा उचलला आणि त्याने ऐन टायमाला पलटी खाल्ली तर आता तर तुझं कुकूच आडवय नंतर नवराच आडवा होईन गंगे इथवा होशील तू काय काळजी करू नका ह्यो आहे ना काय अव म्हणजे ह्यो 7 तळाची माडी बांधन असा मला विश्वास हाय गंगे इकडं तुझा विश्वास फेल तिकडं माझा श्वास फेल
प्रधानजी, आता माझं काही खरं नाही. आजही पैजेचा विडा उचलायला कोणीही आलेलं नाही. खरंय तुमचं महाराज, खरंय. राजकुवरचा पण सुद्धा अवघडच आहे हो. पण त्याही पेक्षा दुःख हे आहे की आपल्या राज्यात असा एकही तरुण नाही की जो हा पैजेचा विडा उचलेल. तुम्ही एवढे कष्टी का होता महाराज? दुसराच तर दिवस आहे. मला तर वाटते एखादा शूरवीर या मोहिमेवर निघाला सुद्धा असेल. सोडा अंगाला हात लावू नका. डायरेक्ट महाराजाकडे काम आहे माझं. सोडा रे त्याला. मग या शिपुर्ड्याला सांगून ठेवा, चावला तर 14 इंजेक्शन घ्यावं लागते. मायला तुम्हाला काही मॅनर्स फिनर्स आहेत का नाही? अरे काय लाईन मारितो काय माझ्यावर? कोण रे तू? मी सावळ्या कुंभार. सावळ्या कुंभार म्हणजे गंगीचा नवरा तर नाही? हा. मायला यो राजा गंगीला कसा काय ओळखितो? मी सर्गात गेल्यावर ओळख झाली का काय यांची? बोल सावळ्या, गंगीशी भांडून आलास का पुन्हा? नाही, मी कायला भांडतो? तिनेच धाडला मला इकडं. येड्यासारखे बडबड करू नको. काय ती पटपट बोल. ए कशाला वराडतो रे? तुमच्या दरबारात इथं मी पाहुणा आलोय. काही रीत भात आहे का नाही तुम्हाला? काही चहा पाणी पुसाव, काही खायला द्याव, ते राहिलं बाजूला. निस्ती पीर 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 पीर. प्रधानजी, या माणसाला दरबारचे काही रीतिरिवाज माहीत आहे का नाही? सावड्या, महाराजांना मुजरा कर. राम राम ओ महाराज. काय गाढव माणूस आहे हो हा. निव्वळ दगड आहे, दगड. अहो महाराज, अशिक्षित अडाणी माणूस आहे, बिंडोके. कुंभाराला अक्कल ती काय असणार? आपली जनता आहे, सांभाळून घ्यावं लागतं. तरी बर इडा ठेवला इथं. अरे मूर्खा बावळटा, तू काय उचललंस? पैशाचा विडा उचललास तू. दवंडी ऐकले नव्हते काय? कशाला बॉम्ब आलतो रे टिप्परणीच्या? तीच दवंडी ना जो पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांब्या पितळाची माडी बांधल त्याच्याशी राजकन्याचं लगीन होईन. तो तुमचा दिवाणजी बोंबलत आला होता कुंभारवाड्यात. हीच दवंडी आणि हाच पैजेचा विडा. मग बरोबर आहे, मी माझ्या मुलासाठीच ह्यो इडा उचललाय. अरे दगड्या, तसं झालं नाही तर तुला सुळावर जावं लागेल. अरे धोंड्या जाऊ दे की, तू कशाला टेन्शन घेतो त्याचं? प्रधानजी, या मूर्ख माणसाचं नाव गाव पत्ता सर्व लिहून घ्या. त्यांनी त्याच्या मनानी आणि विचारांनी हा पैजेचा विडा उचललाय असं लेखी घ्या. ले आता लिहून देतो. सांग रे तुझं नाव. ए अरे तुझ्या महाराजाला माझं आणि माझ्या बायकोचं नाव माहिती ना? सांग ना बुठारण्या. तुझं संपूर्ण नाव सांग. लिहून घे. सावळा आवळा कावळा राहणार मिथुला नगरी कुंभाराळी बंगला नंबर 12. घालू का तुला वारा? प्रधानजी हा मूर्ख माणूस आहे. याचा अंगठा घ्या, याला जाऊ द्या. ए बराच चाबरा आहे रे तू. दिसतो तसा नाहीये. धूर्त घोबडासारखे डोळे आहेत तुझे. जसं तुम्ही माझ्याकडनं 4 शब्द लिहून घेताय तसे माझ्यासाठी पण लिहा 4 शब्द. जसा तुमचा माझ्यावर विश्वास नाही तसा माझा बी तुमच्यावर विश्वास नाही. सावळ्या, अरे ते महाराज आहेत. अरे मी कुठं त्याला पोतराज म्हणून लागलो? पण लिहून घे म्हणजे घे. प्रधानजी, अहो या तगडाला सांगून काहीही उपयोग नाही. 1-4 ओळी लिहून घ्या आणि जाऊ द्या त्याला. चल लिहून घे. काय रात्या लिहून घेणार सावळा आवळा कावळा लिहून देणार. या बुठरण्याचं नाव लिहून देतो आहे साजिकी स्वल्पविराम. जर सावळ्या कुंभाराच्या मुलांनी स्वल्पविराम एका रात्रीत स्वल्पविराम एका खांबावर स्वल्पविराम 7 तळाची स्वल्पविराम तांब्या पितळ्याची माडी जर बांधली स्वल्पविराम तर ह्यो आपली लेख सावळ्या कुंभाराच्या मुलाला देईल उद्गारवाचं चिन्ह. सावळ्या, तू एवढा अडाणी गोळा, तुला सही सुद्धा करता येत नाही. तो स्वल्पविराम उद्गारवाचक कसं काय माहिती रे? ए पारधान्या, अरे तू काय मला चिल्लर समजितो का काय? अरे लोक फॉरेन रिटर्न असत्या तसा मी स्वर्ग रिटर्न आहे. पार डिग्रीज घेऊन आलो तिकडनं. रंभेनी मला सगळं काही शिकवलेलं आहे. तू फक्त लिहायचं काम कर. लिह नंबर 1 सावळ्याचा मुलगा येडाय. प्रधानजी, अहो काय लिहून घेताय तुम्ही? मुलगा वेडा नाही तर काय?
मगाशी मी दरबारात आलो आणि मला वागाय बोलायला जमत नव्हतं तेव्हा तुम्ही धगुर्डे मला काय म्हणले, काय येडा माणूस आहे. जर मी येडा असन तर माझा मुलगा कोण असन? येडा असेल. घालू का इडा? ली नंबर 2, सावळ्याचा मुलगा दगडी. काय मुलगा दगड? नाही तर काय, मगाशी तुम्ही दोघं शहाणी माणसं मला काय म्हणलात, काय दगड आहे हो माणूस. आणि जर मी दगड असन तर माझं पोरग कोण असन? दगडच असणार. तरी सुद्धा माझा मुलगा दगड असला तरी महाराजांनी आपली पोरगी त्याला द्यायची. आणि अट क्रमांक 3 लिहून घे, सावळ्याचा मुलगा गाढावे. मगाशी आपण त्यानं विचार न करता इडा उचलला तेव्हा गाढव म्हणलो की नाही, मग गाढवाचा मुलगा गाढव. शान आहेस. मग लिहू, जरी सावळ्याचं पोरग गाढव असन तरी महाराजांना गाढवाला पोरगी द्यायची आहे. तुझ्या महाराजांची सही घे. त्यांना सही येत नसन तर त्यांचा अंगठा घे, त्याच्यावर राजाची मर्तिका उठव. मुद्रिका काय म्हणता तुम्ही ते उठेव आणि तो कागद माझ्या ताब्यात दे. प्रधानजी, तो काय म्हणतोय ना ते त्याला देऊन टाका आणि दरबाराच्या बाहेर घालून द्या. माझं डोकं उठवलंय हो याने. बेट्या हो, नाही तुमच्या डोक्याला मुंग्या आणल्या तर नाव सावळ्या कुंभार नाही सांगणार स्वतःच. प्रधानजी, सावळ्या कुंभारानं पैजेचा विडा उचलला. तो जरी मूर्ख माणूस असला तरी सुद्धा आपण सावध राहिलेलं बरं. तो जर काहीही करू शकला नाही तर मात्र आपली राज्यात नाचक्की होईल. महाराज, तुम्ही चिंताच सोडून द्या. मी या दोघांना त्याच्या मागावर पाठवतो. 24 तास पारा देतील त्याच्यावर. जा रे. जी महाराज. जग्या तात्या आबा पाहिलं काय काय सावळ्या, काय आहे रे ते? निस्तेच आकडे वाढविलेत मिशनचे, डोळ्याने दिसत नाही का? अरे विडा यो विडा. अरे मग खा की बरं का. अरे यो साधा सुधा विडा नाहीये. तू म्हणजे बिनवातीचा कंदील, ते कंदीलच राहिला का रे? अरे ह्यो राजाच्या दरबारातनं पैजेचा इडा उचललाय मी. अरे पण असं कशापायी केलंच बाबा? फुक्का मारशील ना, राजा फासावर देईल. अरे कशामुळे फासावर देईल? बघा, माझं पोरग राजाचा पण पुरा करतं का नाही, आणि 7 ताळाची माडी बांधतय का नाही, आणि राजाच्या लिक्की संगत त्याचं लगीन होतंय का नाही ते बघत राहा. समध्या गावाला जेवण आहे, चूल बंद आवाज आता देतो बर का. जरा कमी खाये. राजा समोर उग बेकार दिस राज दरबारी बसशील तिथंच हानत. बरं निघतो मी, मला टाइम नाहीये. बऱ्याच लोकांना ही गोष्ट सांगायची, ही बातमी सांगायची. कसं आहे, मला बोलायला जास्त आवडत नाही. नाही तर मी बसलो असतो गप्पा मारी, पण आपल्याला बसणं बोलणं नाही जमत. आनंद ध्यानात निघू का? नाही, माझ्याकडे वेळ असता तर बसलो असतो. निघू का? अरे मामा, असा आवळे पुरता कामात गेला की. अरे या येड्यानं राजाचा इडा उचललाय. आता ह्याला पोर न बाळ, आणि नसल्या पोराचं कोणाशी लगीन लावणार आहे? गंगे, अगं गंगे. धनी आला का? चला घरात. अगं काय ग, कुणी तुझं बोलणं ऐकलं तर त्यांना काय वाटन? काय वाटल? ह्या बाईला नवरा दिसला की हिचा उत्साह उफाळून येतो. तुझ्या उत्साहाचं कारण जरा आवर, आणि मी काय सांगतो ते कान आणि ध्यान देऊन नीट ऐक. बरं बरं सांगा. मी राज दरबारात जाऊन पैजेचा इडा उचललेला आहे हे बाक, आणि राजाकडून कागद पण लिहून आणलाय. तो आतमध्ये आत गेल्यावर दाखवीन. अव असं कशापायी केलं म्हणते मी? अव इडाच पाहिजे होता तर मी नाश्ता का बनवून दिला घरी? अगं असं काय करते गंगे? काल राजच्याला ते नवं गाढव बोलला ना, जा राजाच्या पैजेचा इडा उचल, मी 7 ताळाची माडी बांधीन म्हणून. असं कवा म्हणलं गाडव? मस्करी करू नको गंगे. ते गाढव बोललं म्हणून मी पैजेचा इडा उचलला, नाही तर कुठल्या तरी पानपट्टीचा नाश्ता का उचलला. अव काय धनी, गाडव कधी बोलत का? तुमचं कसं झालंय, गाडव हुंकतय उकिरडा, तुम्हाला दावलाय राजवाडा. अव तुम्हाला सपान पडला असन. अरे देवा, आता हिनं पलटी खाल्ली. गंगे, आता मेलो मी. राजा मला फासाव देणार.
ते नव गाडव कुठे आता हा पैजेचा इडा त्याच्या काय तोंडात घालू का? अगं तुला काल रात आठवत नाही गंगे? माझं कसं आहे, लहानपणापासून मला यो आजारच आहे. रात्री जे करते ना दिसा काही बी आठवत नाही. म्हणजे तुझ्या म्हाताऱ्यानं फसविलं मला गंगे. फुटक्या डोसक्याचं बोळक माझ्या गळ्यात बांधलं. तुला रात्रीचं काहीच आठवत नाही? कोणत्याच रात्रीचं आठवत नाही? मग बरं ते मरून दे. मला सांग नव गाडव कुठं आहे? रातच्याला हितच होत. मग आता कुठं गेलं? अहो मला तरी काय माहित धनी. अरे देवा, आता माझं काही खरं नाही. गाढवाच्या नादानं मी पैजेचा इडा उचलला आणि फसलो. गंगे, आता राजा मला फाशी देणार. गंगे, आता तुझं काही खरं नाही. गंगे, आता तू विधवा होणार. गंगे, तुझं उघड कपाळ कसं दिसन. गंगे, गा बसा, उगा ना काय एवढू. तुम्हाला मारायला लय टाइम आहे अजून. भाकर तुकडा घ्या आधी गिळून आणि मग जा गाढव शोधायला. चला घरात. आता कैचे येणे जाणे, आता निसताच इडा खाणे. मी नाही तुझे पाय सोडणार. सोड. बात तुझे पाय सोडणार नाही. सध्या सोड. अरे पहिला माझा उद्धार कर. उद्धार? हा तुझा? हा. अरे मी कोण करणार उद्धार? मग कोण करणार उद्धार? उद्धार तर परमेश्वर करणार. तुला काय मी दूध खोळा वाटलो? सध्या त्या सावळ्याचा कसा उद्धार केलास? त्याला कसं मंत्र दिलास? तसा मला बी मंत्र दे, म्हणजे मी पण जाई स्वर्गात. तुला? अरे त्या सावळ्याला स्वर्गात त्याला हाच माझा महामूर्खपणा ठरला. पण मी म्हणतो सावळ्याने असं केलं तरी काय? काय केलं? इंद्राच्या महाली गेला, रंभेचा अपमान केला, इंद्राचाही अपमान केला. अरे माझा नाक कापलं त्यानं, नाक. पर सावळ्याने जो काय गोंधळ घातला ना तसं मी काय बी करणार नाही. तू फक्त बोल, मी काय करू? नाही 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 नाही. या सावळ्या प्रकरणामुळे हा? इंद्राने स्वर्गामध्ये पुरुष मानवास येण्यास बज्जाव केलाय. अरे पण बुवा, पुरुषाला मज्जा केलाय ना व. बाईला तर नाही ना. मला बाई म्हणून हे की तिकडं. अरे बा, अरे मी बाईपेक्षा काय कमी चिकन आहे वय? असं म्हणतोस? मग मी सांगेन तसं वागावं लागेल. नक्कीच तू म्हणशील ते करी. पाया पड. नमस्कार. तथास्तु. ए बुवा, माझं असं काय झालं? माझं अंग ती जण झाल्यासारखं वाटतंय मला. होणारच. बघू. मी कशाला आरशात बुवा. ए बुवा, बोल. आपण सारखं कधी रे जायचं? उद्या. उद्या? आता का नाही? आता नाही. अरे तुला त्याची सवय व्हायला पाहिजे ना, म्हणून उद्या संध्याकाळी. उद्या सांच्याला? नक्की? नक्की. बर. आज माझ्या स्थलांचं की नाही शेवटचा दिवस आहे. बुवा, हा? तुझी करू? ए, पारावरच बरं. निघा आता. येतो मी. हा, हा, हा. माझं नाही असंच होत. येऊ मी? येते हा. ए हसता कशा माही ना? बाई कधी बघितली नाही बाई. आणि बुचकुळ्या कशा माही बद्दल ओढतो रे माझा. मी का तुझ्या आहे बाई. बघतो बघा जमीला. हो पहिलं काही चाललंय काय? थोडस झापलं. हा. आणि तुम्ही कशाला असता? माझा गिरायक येतो नेहमीच. दाढी करायचं. पहिलवान घ्या की दाढी करून. आज की नाही शेवटचा दिवस आहे माझ्या सलूनचा. हे सदाबाई, अगं हजामतीचा धंदा सोडून वारीला निघालीच वाटतं. मी नाही कुठे चालले, पण तुमचा हात कुठे चाललाय? पहिलवान आज की नाही निम्या पैशात दाढी आणि हजामत करून देणार आहे. पहिलवान या ना, बसा ना. ए, गप. हा. अगं बाईच्या हातून भादरून घ्यायला येड लागले का मला? का? हा? तालमीत पोरं हसत्याल. पहिलवान तुमच्या पाय माझं गिराय गेलं. हसत्यात मेले फिदी फिदी. ए बाळा, करू का तुझी हजामत? बसतो का मांडीवर? का र
का नको? अरे तू इथं हजामत करशील पण घरी गेल्यावर ह्याचा बाप बिन पाण्याने ह्याची हजामत करील त्याच काय? गंगे गंगे माझं असं कसं सगळं झालं गंगे गंगे. बाया 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 नको रडू, गप गप. आता कसं सांगू तुला? तुला नव्हती का अक्कल? कशाला लागला माझ्या नवऱ्याच्या नादाला? कशाला गेला ते बुवाकड? आता मला काय माहित तो मुवा माझं असं काही करत म्हणून. नको रडू उगा. समजा गाव मला वरटतो निसता. बया. सदाबाई सदाबाई गप गप. बाई 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 बाई. नको रडू उगा, होईन सगळं नीट होईन वाले. नको नको रडू. काय झालं गंगे? मावळण आली का काय तुझी? कोण खपलं गावाकडं? तुमचीच मावळण हाय. माझी? पटतीये का वळख? माझी मावळण? रातभर गोळली आणि दिसनाही वळखली. हा? माझी कोणीच मावळण अशी एवढ्या अशा चेहऱ्याची नाहीच आहे. चेहरा ओळखीचा वाटू लागलाय. कुठं बरं पाहिलाय? कटिंग सलून मध्ये. कटिंग सलून मध्ये बाई काय? सध्याची बहीण आहे का काय? सध्याचं काही बरं वाईट झालं का काय? 3-4 दिवस झाले कुठं दिसलाच नाही. जाऊन देत आहे आता, कशाला रडती? अगं कुठल्या येणाऱ्या माणसाला जायचंच आहे. शेवटी कसं आहे ना, माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे मडकं असतं ग. फुटायचंच कावा तरी. असून दे. सावड्या अरे गेलेला भाऊ आता काही परत यायचं नाही. सदा हाय सध्या हे बघ बुवाने माझं असं काय केलंय? अंग नुसतं जडजड झालंय. तुमच्या बुवाने ह्याची केली बाई आणि स्वतः गेलाय पळून. आता ह्याचं काय करायचं ते सांगा तुम्हीच. आता याच आपण काय करणार याच? आता असं झाल्यावर काय करतात? आपल्याला कुठं अनुभव आहे? आपल्याला काय माहिती? तुम्हीच कारणीभूत आहे याला. मी कसं- धोतर नेसून गेला, लुगडं नेसून आला ह्यो. मी सावड्या आ? अरे गावात आता कोणी बी माझ्याकडून हजामत करून घेईन असं झालंय र. कमून? जो तो म्हणतोय बाईकडून कोण बाजरून घेईल. अरे एक वेळ बाईकडून तरी बाजरून घेतील रे. पण तुझं कसं? अरे असू दे सध्या असू दे. हे बघ, माझ्या लक्षात आलेलं आहे. काय आपण दोघही आता समस्येत सापडलोय रे. आपण असं करू, आपण का नाही शोध मोहीम काढू. तू असं कर, तू बुवाला शोध, मी माझ्या का नाही गाढवाला शोधतो. गंग्या सखरीत जा ने गंग्या. बुवाला शोधायचं, आम्हाला जातो आम्ही. ए बुवा ए गाढवा, ए माझ्या बुवा ए माझ्या गाढवा, ए माझ्या बुवा ए माझ्या गाढवा, बुवा 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 गाढवा. ए चल ए बुवा गाढवा. काय र? ते बुवाला गाढव का म्हणतेत? गाढवाचं नाव बुवा असल. अरे मग गाढव बुवा म्हणायचं का बुवा गाढव म्हणायचं? हे अरे बाया माणसानं उतारावर असं बस जाऊन नाही काम काढलं. ए काय चालली रे भानगड तुमच्या झाडाच्या मागे बसून? बस आहे. तुम्ही काय आमच्या मागच आहे का रे शिपुर्ड्या? हो अरे तुझी पाठ सोडायची नाही असा हुकूम आहे आम्हाला. तुम्ही शोधताय कोणाला? कोणाला म्हणजे माझ्या पोराला शोधतोय मी. काय रे? हा तुझं पोरग हाय तरी कसं? अरे कसं आहे म्हणजे एकदम राजबिंडा, गोरा पान, देखना, उंचीनं माझ्या कमरे एवढा बसन, पण लांबीना 4-5 फूट भरल, भरदार छाती आणि असा मग. असा आहे होय तुमचा पोरगा? आत्याव गेलाय. आत्या आत्या मी त्याची. बरं बरं, तुझ्या पोराचं नाव सांग बरं. गाढाव आहेस तू. अरे पोराचं नाव ठेवायच्या आधीच तो पसार झालाय म्हणून तू बोंबलो शोधू लागलो ना. आता आम्ही शोधतो त्यांना, तुम्ही बसा याच्यावर याच्यावर चला. आता काय म्हणावं या सावळ्याला? पोरगा लग्नाला आला तरी त्याचं नाव ठेवलं नाही, आणि त्या राजाच्या जावयाला तो गाढव बुवा म्हणतोय. अवा साड्याकडे नजर लावून काय बसलायचा? भाकर तुकडा घ्या गिळून आणि निजा गुमान. उद्या बघू काय करायचंय ते. गंगे
उद्या पाहायला म्या काही जिथं राहत नाही. फुकाट त्या गाढवाचं ऐकून म्या माझं मरण वडवून घेतलंय. अगं भीतीनं माझ्या पोटात डच म्हणायला लागलाय ग. परसाकडे जाऊन मोकळे होऊन या, आ? म्हणजे बरं वाटन. हिथं बसून प्रश्न सुटणार आहे का तुमचा? तसंच करतो. कोण्या संतानं म्हणलेलंच आहे, काय? ज्याच्या अंगी नाना कळा त्याच्या पोटी सदा कळा. कोणत्या संतानं म्हणलंय ग? अलीकड अरे हा. हा? अरे देवा देवा, माझ्या पोटात भीतीनं डसमळतय. मडक फुटन का अर्ध. देवा, एकदा मोकळा होऊन आलो म्हणजे बरं वाटन रे. चपला कुठं गेल्या? देवा 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 देवा, आयो 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 आयो. ए बाबा हो, अरे ह्याला तरी जाऊ द्या का नाही? ए, तुझी पाठ सोडायची नाही असा हुकूम आहे आम्हाला. अरे बाबा, पळून नाही चालू कुठं, लगेच येतो जाऊन मोकळा होऊन. हे काय नाही बाबा, आमची नोकरी जाईल. अरे काय येडे आहेत का काय रे तुम्ही? काय ह्याला जात नाही का कधी? काय हे लागतच नाही तुम्हाला? असं नका करू. अरे केवढं सुख असतं माहितीये का तुम्हाला आईच्यात? ए बाबा, अरे तू पळालास तर तुझं होईल, आम्हाला फाशी लागल त्याचं काय? तुम्ही ऐकणारच नाहीत का? मला जाऊ देणार नाहीत का? एक काम करे बाबा, हे धर. चला माझ्या संग दोघ. तू पाणी वर, तू पाहत बस. अरे पाणी अरे कुठं चाललाय? जाऊ रे. नशीब फिरलं गाढवाचं ऐकून गाढव मी झालो. अव नशीब फिरलं गाढवाचं ऐकून गाढव मी झालो. अरे मेलो 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 आता फुकाट मी मेलो. राव मेलो 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 आता फुकाट मी मेलो. झक मारून उचलला इडा, भले भले आता सावळ्याचा भरला घडा. हे झक मारून उचलला इडा, आता सावळ्याचा भरला घडा. कपाळी चंदन लावायचं ते डांबार हाल्याला. अहो कपाळी चंदन लावायचं ते डांबार हाल्याला. राव मेलो 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 आता फुकाट मी मेलो. अव मेलो 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 राव फुकाट मी मेलो. फासावर चढवा. मंडळी शांतपणानं ऐका. आपल्या गावचा सावळा आवळा कावळा हा माणूस आपल्या गावातनं पहिल्यांदा फासावर निघालाय. यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी त्याचा हार घालून सत्कार करूया. काडी मोडून बांधली या माडी, असं का? कशी दैवान काढली या खोडी. हे काडी मोडून बांधली या माडी, कशी दैवानं काढली या खोडी. अव कुठल्या तोंडानं राजाला सांगन आईच्यानं हाब्याला. अव कुठल्या तोंडानं राजाला सांगन आईच्यानं हाब्याला. मेलो 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 राव फुकाट मी मेलो. आता मेलो 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 राव फुकाट मी मेलो.
बी चिंता करू नको. गंगाची समधी काळजी मी घेतो. म्हणूनच मला काळजी वाटते मित्रा. धनी तुम्ही हितली काही बी चिंता करू नका. एकदा का तुम्हाला फासावर लटकावलं मग मी आणि सदा लगीन करणार आहोत. सध्या लोकांचे केस भादरता एक दिवस त्याच केसानं माझा असा गळा कापशील असं मला वाटलं नव्हतं. कुठल्या कुठं हा पडला फशी. गुन्हा नसून जातो या फाशी. हे कुठल्या कुठं पडला हा फशी. गुन्हा नसून जातो या फाशी. अव यमराजाला बघून पुरता घामन हा नाला. अव यमराजाला बघून पुरता घामन हा नाला. अरे मेलो 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 आता फुकाट मी मेलो. राव मेलो 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 आता फुकाट मी मेलो. मेलो 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 आता फुकाट मी मेलो. अरे देवा, हे कुठं आलो मी? अगा बाबा, ही दुर्कट बाई कोण आहे? काय स्वप्नात फासाव दिलं ना? गंगे, तुला कसं समजलं? तू माझ्या स्वप्नात बी घुसली होती का काय? अव धायला झोपेत आरडतय फासाव देत्यान फासाव देत्यान. गंगे, तुला माझी जरा बी दया येत नाही वय ग? दया आली तरी मी काय करणार? इडा कुणी उचलला होता? झोपलेल्या वाघाचं शेपूट वाढायला तुम्हाला सांगितलं होतं कुणी? त्या गाढवाचं ऐकून मी गाढव झालो गंगे. पर ते गाढव बोलला असं असं मला अजून पटना. माझं कसं होतं, मी रात्री जे करते ना. सकाळच्याला आठवत नाही. काय आजार आहे का मिस खरी आहे? मडगुमान. सावळ्या, मी आलोय. गबस गबस. रे सावळ्या, मी आलोय. उठ. अरे देवा. अगा बाबो, अगा बाबो. सावळ्या, बाहेर ये, मी आलोय. गंगे, गंगे उठ. गंगे, आवाज ऐक, आवाज ऐक. सावळ्या, येतोस ना बाहेर? ए, कोण आहे रे तिकडं? हाका मारी महामारी का रंभा आली दारी? गंगे, यम आलाय बघ माझे प्राण घ्यायला. शेवटच्या माझ्या पाया पडून घे गंगे. माझ्या माघारी माझ्या लेकरांना म्हणजे माझ्या 2 गाढवांना सांभाळ. त्यांना जीव लाव. वाण्याचे 4 रुपये 35 पैसे द्यायचे. माग एकदा बिड्या गाड्याची उधारी केली होती तेवढी देऊन टाक. आणि जर मी मेल्यावर माझ्या पिंडाला कावळा शिवला नाही तर रंभा रंभा असं म्हण. गपदिशी कावळा शिवण. आणि मी गेल्यावर माझ्या गळ्यात हे रंभेचं असंच राहू दे लाकीट. गंगे, येतो मी. हे तुम्ही गा बसावं. आधी बघा बाहेर कोण आहे ते. नको गंगे, पाहिजे तर मी तुला रंभा समजितो, पण दरवाजा उघडू नको. तू तिकडं दरवाजा उघडला की इकडं तुझं कुकू पुसलंच म्हणून समज गंगे. तुम्ही गा बसावं. उगा काय करताय खुळ्यागत? ओय, कुणाचं मड उठलं रे इतक्या राती? शाबास. कोण आहे तिकडं? सावळ्या, बाहेर ये. गंगे, तुझा मुर्दा बशिवला तुझा. तुझ्या नावानच मडकं फोडते. गंगे, त्याचा मुर्दा बसव, नाही तर माझा मुर्दा बसल ग. अवधनी, हे तर आपलं बॉल का काढावं आलंय. अरे बाबा, माझ्या बोलक्या गाढवा, कुठं होतास तू? तुझं ऐकून मी राजाच्या पैजेचा इडा उचलला. आता 7 ताळाच्या माडीचं काय करायचं बाबा? माझा हार्ट फेल व्हायची येळ आली होती रे. सावळ्या, गंगे, घाबरू नका. तुम्ही माझे मायबाप आहात. जाऊन बघा, गावाबाहेर 7 तळाची माडी बांधून तयार आहे. काय सांगतो? अरे माझ्या सोन्या, माझ्या बछड्या, माझ्या लाडक्या, माझ्या राजा, आता काय करू? पया पया पया. गंगे, कवा तरी मला असं म्हण ना ग एकदा बछड्या आणि गाढवाला म्हणायला लागली होय ग? तुम्ही स्वतः बघून खात्री करून घ्या. नक्की सांगायलास ना? खोटं बोललास तर असं म्हण. काय बोलत उभं
राहिलो आपण माडी पाहून येऊ. बघायची वय वय. चल चल चल. अरे बैला अरे झोपतोय कशाचा? तो सावळी आणि गंगी पळाली. चल लवकर. काय म्हणतो? चल 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 चल. काही चूक खाल्ली की बाळा. माझे डोळे तर नुसते लप लप लागले बाळा. माझ्या डोळ्यावरच विश्वासच बसना ग. वय धनी खरं. माझं मी माझ्या डोळ्यावर विश्वास बसला. बघितलं काय बाबा? अरे बाबा काय रे हे? ए शिपुर्ड्या, जा तुझ्या राजाला घेऊन ये इथं आणि माझ्या लेकानं बांधलेली 7 ताळाची माडी दाखव त्याला. माईला जगणं मुश्किल केलं होतं तुम्ही आमचं. मुडद्या हो, जावा लग्नाची तयारी करा. आता ही वरमाई तुमच्या राजाला कसं नाचवते ते बघाच. तुमचं काय काम? जा तिकडं. चला 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 चला, घाई गडबड करा. चला चला पुढं व्हा. चला तिकडं उभं राहा. ए पिपाने हो, रांगोळी संपते का नाही तुमची? दिवस घालविता ना याच्यातच. असू दे असू दे, कशाला? बर चला 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 चला. ए चला चला पटापट. अरे काय वाजू लागल्या पिपाने? हा काय जेवलात का नाही? आणि ती फाटकी पिपाने वाजू नका रे. चांगलं वाजव, सुरात तालात. अरे सावकाश नाही तर मस्त फुटल ना. नाही नाही होय होय अरे म्हातार काय करायला लागलं मडकेशी? होय होय होय. काय चाललंय रे म्हातारे तुझा? मडक आवडतोय. कशाला? अरे ते हे वरातीच्या पुढेच धरू. कशामुळं? अरे आपण कुंभार आहे. हाणू का डोक्यात तुझ्या? काय तुला मसनवटीत न्यायचंय भाई रे? माझ्या पोराचं लगीन आहे, उगा बावळेवानी करतो. आणि हे गाबड कोणाचं बसलंय? तुला काय उद्योग नाही? चल घरी. ए सावळ्या, हा अरे तो गंगीचा गाववाला हाय, त्याला मारतोय होय. हो का? मग तू गंगीचा गावाला आहे रे? तरी म्हणलं एवढा राजबिंडा दिसतो कसा? खाल्लस का बाळा? राजकुमारासारखा चेहरा आहे रे तुझा. खाल्लं बाळा? जाऊन आला का ह्याला? पुन्हा खायचंय का? बस बस इथं बस. हे मांडी बसव त्याला. चला हे. अरे तू काय विकायला आलास का काय? हे तोरणं बांध. शानपण सांगू नका. हार करा, वाळून जातील फुलं गाण्याच्या नादात. ए भया हो, अरे काय लावलंय उगी? झोपू नका. चालू दे तुमचं. हळदी कुंकवाची वाटी, हळदी कुंकवाची वाटी. गंगे, ए गंगे, अगं आपलं घर काय लगीन घर वाटत ना? कुणीतरी गेलाय का काय असंच वाटायला लागले. या बायांचं गाणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. गंगे, आले आले. ए फिंद्र्यानो, अगं रंग भरा ना त्याच्यात. काय पाहते फटकत झुली का? अगं ए गंगे, अव आले. याच काहीतरी कर. निस्तीत उभी नको राहू. गंगे काय बसले हो? मी एकटी कुठं कुठं बघू? तू फक्त माझ्याकडे बघ. लगीन घर आहे. पाहुणे 4 लोक आहेत. 4 पाहुणे लोक आहेत. कोणाकडे बघितलंस तर लोकांचा गैरसंबंध व्हायचा. अव तसं नाही म्हणत. आत मंदी तो आचारी लाडू बांधतोय. झालंच तर हळद फोडायची बाकी. बायानो, हळद कधी फोडायची आणि कुठं फोडायची, कुणी फोडायची? आवरा लवकर. त्यांना आवरण्यापेक्षा त्यांची नरडी आवळ. अगं ते असं गाणं गाऊ लागलेत की लगीन घर वाटण्याऐवजी या घरात कुणीतरी गेलंय असंच वाटू लागलंय. तुम्हाला तर काही गडबड झाली का? माझ्यामुळे झाली. तसं नाही. अव धनी, माझं तर पाठ डोसकं फिरलंय. अव त्या नवऱ्या मुलीकडे मुहूर्ताचं तास कुणी धाडायचं? अगं धाडायला पाहिजे ना. मग कुठल्या तरी बाईला देणं धाडून. अव लोक काय म्हणतील जर लेट झाला तर? लोक काहीतरी येडावाकडं म्हणतीनच. कुठल्या तरी बाईला देणं धाडून. मग काय पाचट बोलतो? कुणा तरी बाईला दे धाडून. सदाबाईला धाड. सदाबाई, अगं ए सदाबाई. असं वय. अव काही याडबीड लागलं का काय? कशामुळं? या सध्याला धाडता काय आता?
अहो ही बाईची काम. अगं मग आपला सदा पण बाईच आहे ना. नवऱ्या मुलाची आत्या आहे ती सदा आत्या का ग? वहिनी तू काही काळजी करू नको, मीच जाते ताट घेऊन. हा पण मला त्यातलं काही कळत नाही हा. हा. तुम्हीच ताट करून द्या. मी देते ताट करून, पण नेमक्यात गोंधळ नको घालू. नाही तर जाशान वस्तारा घेऊन आणि येशान नवऱ्या मुलीलाच भादरून. नाही नाही चांगलं घेऊन जाईन तो बर का. असं कर 4-5 सवाशिनी घेऊन जा. हा मुहूर्ताचं ताट घेऊन जा. व्यवस्थित त्या वाड्यावर नवऱ्या मुलीकडेच बघायचं बरं सरळ. तुम्ही दोघं काय बी काळजी करू नका. नवऱ्या मुलाकडची बाजू अशी भक्कम सांभाळते की नाही बघा आता. अरे नाही मी काय म्हणतो नीट वाजवशील नाही तर मग इकडे नाही तिकडे नाही, चल तिकडे जा. पटापट आवरा रे. अरे माळ नीट लाव ना पटापट. खांबाला गुंडाळती स्वतःला नाही. प्रधानजी काय? मला असं वाटत की महाराजांचं शेवटचं कार्य असावं. महाराज शेवटचं कार्य. काय बोलतो? मायचं हेकणं गावाला दुखणं. चल माफी मग. महाराज ते धरून सोड. तुम्ही ताई साहेबांच्या लग्नाचं काही विचार नव्हतं करत बघा. ते सगळं आम्ही प्लॅनिंग केलंय बघा, आत्या साहेबांनी आणि मी. तुमच्या तब्येतीला काय नाही झालं हो. तुम्ही एकदम ओके ओके ओके. मला काही झालेलं नाही. मला काही झालेलं नाही. वा वा. आता माझ्या देवाची मी मनापासून पूजा करतो. चला ग पोरीनो बायानो, चला लवकर पावलं उचला. गेले वाटतं मला केवढ्याने वरडलास तू. माझ्या 5 सवाशिनी 5 दिशेला पळाला ना. आता जा राजाला बोलू म्हणावं नवऱ्या मुलाची आत्या आली. आत्याच्या आत्या बोलवतो. आत्याबाई आत्याबाई आले आले. बाहेर बायका आल्यात. ए बाई कोणाला म्हणतो रे? मी काय बाई आहे बाई? मग माझा अजून लगीन तरी झालंय का? गळ्यात मंगळसूत्र तरी दिसतंय का? मग कसं म्हणतो तू कोण आहेस रे? घरगडीच वाटत इथला. घरगडी काय लोकांना अभिमान वाटतो काय काय सांगायला. ए बाई मी या राज्याचा प्रधान आहे. प्रधान लई चिकन आहेस रे तू. गालाला खळी पडते तुझ्या. खळी हळू खालटा पडेल. तू पण लय चिकन. प्रधानजी. आती है आती आते बाई चला आमचं वजन हलकं करा. द्या की. असं नाही. आधी नाव घ्या. नाव कसं घेणार? का माझं लग्न कुठे झालंय अजून? तुमचं लगीन नाही झालं? नाही. धर्रा बिताडा. तुमचं लगीन नाही झालं? माझं पण नाही झालं. असं म्हणतात ना, पुरुषानं पुरुषाला भेटावं नमस्कार करून आणि बाईनं बाईला भेटावं असं मिठीत घेऊन. आज चलताय ना? जाऊया ना. तुम्हाला राजकुवरची ओटी भरायची आहे ना? वटी मारायची आहे, पण तुम्हाला विचारायचं राहूनच गेलं. काय? मला सांगा आमची वरात जर दारापर्यंत आली ना तर याला असं वरडायला सांगू नका. नाही तर इथं हे वरडायचा तिथं आमचा नवरदेव वरडायचा आणि मग आल्या पावली वरात परत घेऊन जा ना मी. नाही चुकलं तुम्ही म्हणाल तसं. चला चला काय झालं? तुम्ही चला आमच्या बायकात काय तुझं? येऊ तो असा सांगू लागलाय जसं काय तिरडी बांधून ठेवली. काय रे तुमच्याकडे वराडा आलं तर काय रीत भात आहे का नाही तुम्हाला? कसं वागाव काय? अरे काही झालं तरी आम्ही वर पक्षाचे. आमचा पक्ष वर आहे. तू पायदर आधी. अरे तुझे नाही आमचे पायदर. केवढ्याने धरतय? मग आता मला सांगा हा कशी काय रीत भात असती? आता घ्या. हे बी सांगावं लागणार ह्यांना. हा नाव मोठं लक्षण खोट. नाही तर काय? आव आमलीची घागर आणि मावळण तात कुठाय? कुठाय? आमलीची घागर म्हणजे काय? ए तुला प्रधान कुणी केलं रे? तुला आमलीची घागरच माहित नाही का? नाही. तुला कुणी प्रदान केलं रे? इकडं पळ. आणि आमलीची घागर म्हणजे थंड पाण्याची घागर घेऊन ये. बाबू म्हणजे तुम्ही इथं आंघोळ बिंगोळ करणार की काय? ए प्रधाना अवचटासारखं बोल नको. आम्ही आंघोळी करून आलेलोय. अर्पण व्याही मंडळीचे पाय धुवायचे असते थंड पाण्याने. आलं का नाही ध्यानात? ए सावळ्या बाजू. ए आता मावळण तर आणतो का देऊ एक दे की. हे
अरे तुमचं काय चाललंय? आपण कशाला आलोय? काय चाललंय तुमचं हे? अहो दाट कावच करून ठेवले आ? म्हणजे ओळणीच हो, तुमचीच वाट बघत होतो. आत्याबाई ताट आणा हो. येत आहेत. सावकाश पडताल बरं. नमस्कार. ए काय टुसण्या मारते रे सदाबाई? सावळ्या हा कशी रे? अरे आपण इथं माझ्या लेकराचं लगीन लावायला आलोय. तुझं काय चाललंय तिसरंच? हा नाही तर काय? इथं गंगे असताना हिला कशी करणार रे मी? तुझ्या करता नाही म्हणतो मी, माझ्या करता. हा माझा जीव जाडलाय हिच्यावर. तुझं कसं झालंय माहिती का सदाबाई? कसं? कावड्या गावात गाडवीचा वशीन. त्या बाईला ते बुवाच्या माझ्या आयुष्याचं कडबडच करून टाकलं त्यानं. समोर एवढं मिठाईचं ताट वाढलेलं असतं ना, खायचं नाही. कसं होणार रे माझं, सांग ना. कसं होणार रे माझं सावळ्या? कसं होणार? तुला एवढं वाटतंय ना, मग सोड काष्टान कर चेष्टा. आत्याबाई तुम्ही त्यांच्या मानपानाचं बघा आणि त्या नवरदेवाचं तोंड बघून घ्या. आय परधन्या, आमच्याकडे गळ्यात माळ घालीस तवर नवरदेवाचं तोंड दाखीत नसते. खरंय. हरकत नाही, बाकीचं तर बघून घ्या. ही बघायला जायचे तोंड आणि मारायचे बोंब. बघतेच मी माझ्या पोराचं कसन काय बघती. घ्या दे इकडे. माग ई बाया, हे कशाचं ताट आणलं गा? मावळण ताट, ते दिसतंय की मला, पण नेमकं कंच्या धातूचं हाय म्हणते मी. पितळेचं ताट आणि पितळेचं निरांजन. पितळेचं ताट आणि पितळेची निरंजनी. ऐका मंडळी, राजाकडचं ताट पितळाचं. मोठं घर पोकळ वासन वारा जाई भस्सा भस्सा. सोन्याचं ताट आणि सोन्याचं निरंजन आणायला तुला काय धाड भरली होती का गे खापर तोंडी? ए, काय म्हणालीस का तू? कुंभार ते कुंभार आणि तुला बोलण्याचं नाही सुमार? चिकल्या मातीत लोळती आणि साबणाला शानपणा शिकवतेस होय का? ए डुचके, शेण जमिनीवर पडल्यावर माती घेऊनच उठत आणि मातीचं तोंड वाजून वाजूनच फुटत. कुंभाराच्या दारापुढं मडक्यांची रास आणि तुझ्या दारापुढं गाढवांची चारस. गंगे चोराला चावला इचू तरी तो करीत नाही हुक्का चू. मुंगीला मुताचा पूर चुलीवर मारता आली आणि काढू नको दूर. प्रधानजी, या सगळ्यांना बाहेर घालवून द्या. सावळ्या, अरे एका गाढवाला तू इथे बाशिंग बांधून घेऊन आला? हा, हे बघा महाराज, मी माझ्या लेकाला मानानं इथं घेऊन आलोय. तुझ्या लेकी संग त्याचं लगीन लावीन आणि मगच कुंभारवाड्यात जाईन. तर नावाचा सावळ्या कुंभार आहे मी. अरे गाढवाला मुलगी द्यायला मी काय मूर्ख नाही? अरे तू मूर्ख नाही रे, तू तर महामूर्ख आहे. सध्या काढतो कागद आणि या शतमूर्खानं काय लिहिलंय ते वाच. ह्याच्यात बघा काय लिहिलंय. ह्याच्यात लिहिलंय, सावळ्याचा मुलगा जरी येडा असला तरी बी राजानं आपली पोरगी त्याला द्यायलाच पाहिजे. सावळ्याचा मुलगा जरी दगड असला तरी राजानं आपली पोरगी त्याला द्यायलाच पाहिजे. सावळ्याचा मुलगा गाढव असला तरी राजानं आपली पोरगी त्याला द्यायलाच पाहिजे. द्यायलाच पाहिजे. द्यायलाच पाहिजे. अरे राजा, तू आज लिहून दिलं होतं ना मला हे. तुला वाटलं हा मनुष्य मूर्ख आहे, पण असं नसतं. शेराला सव्वा शेर भेटतच असतो. काय नाही परदाना, हे तुझ्याच हाताचं हँड रायटिंग ना. ए परधान्या, जा यांच्या जावयाला मानानं घेऊन ये. जा, तर आम्ही याई भेट करून घेतो. बेटा राजकुमार, प्रणाम. बुवा, आपण तुझ्या या पणामुळे आज तुला एका गाढवाबरोबर लग्न करावं लागतंय. याचं तुला दुःख होत असेल, पण बेटा
या कठीण परीक्षेच्या वेळी सुद्धा तुझं मन स्थिर आहे. तू संयमी आहेस. तुझा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या सल्ल्यानुसारच तर मी हा पण ठेवला. आपण माझे भाग्यदाते आहात. जे काही माझ्या नशिबात असेल तेच घडेल. कल्याण मस्त. इकडे ना. मला ना तुला काही विचारायचंय. काय विचारू? तू माझ्याशी लगीन करशील? करायला काय झालं? तुला माहिती नाही, तुला बघितल्यावर मला काय काय होतं ते. माझं काळीज नुसतं धक 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 करायला लागतं. तुला बघितलं ना की मला बरंच काही होतं. पण मला सहन होते आणि सांगता येत नाही अशी अवस्था झाली की माझी. आता कसं सांगू तुला? बुवा, अरे बुवा, पाय पड. कल्याण मस्तू. अरे कसलं कल्याण? कल्याण म्हण. माझ्या ठाण्याला दिवा लावून कुठं गेलता तू? अरे बुवा, माझा सगळा भविष्यकाळ अंधारात गेलाय रे. या बापेची बाईक करून कुठे गेलता तू? पहिला माझा उद्धार कर. आता वेळ आलेलीच आहे. अरे तुझ्या पापक्षालनासाठी मी तुला ही शिक्षा दिली होती, पण आता मी तुला मुक्ती देतो आणि तुझं इच्छित फळ आता तुला मिळेल. एकंदरीत लग्नाची व्यवस्था बरी केली या ही मंडळींनी. अगं बाई, माझं सोनू काय चांगलं दिसतंय ग. लय गोड दिसतंय. काळात तीट लाव नका त्याला. लय मोठा लावलाय. चला, नवरा मुलगा आलेला आहे. नवरी मुलीला बोलवा. ए बडजी, तू आता पत्तर किती लग्न लावले रे? भरपूर लावले. हा, किती लावलेत? अहो, माझ्या 4 पिढ्या ह्याच्यातच गेल्या. तुझ्या 4 पिढ्यात कुणी गाढवाचं लगीन लावलंय का? नाही बुवा. नाही ना. मग माझं लेकरू गाढावे मंगलाष्टका त्याला समजत्याला अशा म्हणायच्या. आलं का ध्यानात? नाही कसं आहे, या बडजीचा आवाज आपलं लेकरू ओरडल्यावर जसा येतो तसाची. म्हणून याच्या खानदानीची माहिती घेतली म्या. ई बाया, काय बोलतोय उगाच? भटजी बुवा, एकदाच घे बर लवकर उरकून. ही लोक म्हणजे खाऊ खोबरन खट्ट्याळ गिराय खाईन घालीत. हा, चलू राख पटकन. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरडं विनायकं मडं चिंतामणि केवलं शुभलग्नं सावधान सीतारामपदी दिसेत जगती चंद्राप्रती रोहिणी सावित्री पदी सत्यवान जणुती नारायणा लक्ष्मी शुभमंगल सावधान. अगा बाबा, माझ्या लेकराचं हे काय झालं? अरे सावळ्या, इंद्राच्या शापामुळे या गंधर्वाचं गाढव झालं. चित्रसेना, देव आणि ऋषींच्या समोर तू रंभेचा हात धरलास. एक मानव देवांचा अपमान करून निघून गेला. देवलोकीच्या या अपमानाला तूच जबाबदार आहेस. मी तुला शाप देत आहे. जा, भूलोकी गाढव होऊन राहा. देवाधिदेवा, क्षमा करा, मला क्षमा करा. अहो, इतका कठोर शाप देऊ नका हो मला. क्षमा करा, क्षमा करा. देवेंद्र, चित्रसेनाची चूक झाली हे अगदी खरंय. संतापाच्या भरामध्ये तू त्याला शापही दिलास. तुझी शापवाणी कधी खोटी ठरत नाही हेही मला माहितीये. पण देवेंद्रा, मी हेही जाणतो की चित्रसेन गंधर्वावर तुझं खूप खूप प्रेम आहे, अगदी पुत्रवत प्रेम आहे. तेव्हा तू त्याला क्षमा करावीस आणि उशाप द्यावास. देवेंद्रा, त्याला उशाप दे, उशाप दे त्याला. चित्रसेना, मी तुला उशाप देत आहे. मृत्यूलोकी मिथुल्ला नगरीचा राजा सत्यवर्मा ह्याची कन्या सत्यवती तिच्याशी जेव्हा तुझा विवाह होईल
तेव्हा तुझा उद्धार होईल. पण ह्या राजकुमारीशी माझं लग्न झालं आणि परत मी गंधर्व झालो. तरीच म्हणलं तुला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. तोच ना रे इंद्राच्या दरबारात रंबेचा हात गपकन धरला होता. वडील वडील लईच वडील रंगेलं वडील, पाहत. चुकलं माझं. याच्यावर लक्ष ठेव. बाईचा हात धरितो. अरे वा वा वा. ए बडजी, अरे बाबा एकाच दक्षिणेत या दोघांचंही घे उरकून. सध्या झाला असणार आहे मोकळा. आता कुठं हिंडत बसायचं नाही. अजिबात नाही. मंडळी, तुम्ही या लग्नाला आलात, लई आनंद झाला. पण आता जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही बरं. मजबूत हाणायचं. काही काही जण वराडी तेवढ्यासाठीच आणलेले आहेत आम्ही. तुम्ही पण हायगाई करू नका. माझ्या बापाचं काय जाणार आहे? जाणार आहे तर हिच्या बापाच जाणार आहे. आणि बघा, काय प्रेझेंट फिजेंट आणला असते ना तर माझ्या ताब्यात द्या बरं. चुकून गंगीच्या हातात द्या शाल. ए फोटो वाल्या, फोटो काढणारे